हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज, आज आपण व्लॉगमध्ये बेकिंग करणार आहे. आणि ॲक्च्युली मी यावर्षी डिसाईड केलं होतं की मी खूप वेगळ्या गोष्टी ट्राय करणार आहे. तर म्हणून मी ट्रॅव्हल जर्नलिंग केली, पेंटिंग केलं, कार पण चालवायला शिकले. तसंच मी यावर्षी डिसाईड केलं होतं की आपण बेकिंग पण शिकू. आणि दिवाळी टाईम चालू होता आणि दिवाळीत करंजी, चकली आणि बेसनचं लाडू हे सगळं बनवण्यापासून टाईम भेटलाच नाही. म्हणून आता उरलेल्या सुट्टीत आपण बेकिंग करूया मम्मीसोबत. आणि आज आपण बनवणार आहे ब्राउनीज. तर गाईज, कुकिंग ट्रान्झिशन कम्प्लीट. तर गाईज, आता आपण माझ्या किचनमध्ये आलेलो आहे अँड लेट्स बिगिन बेकिंग. आज तुमची हेड शेफ आहे मी, शिवांजली, आणि आपली सू शेफ आहे माझी मम्मी. आणि रेसिपी करता करता समजेल की मेन शेफ आणि सू शेफ कोण आहे. बघू आपण. गाईज, तर मम्मी तर म्हणत होती की बघू असं तसं, बट मम्मी आता सू शेफचे कामं करत आहे. आणि तिने आता सगळ्याची पिठी साखर बनवलेली आहे, व्हाईट शुगरची पण आणि ब्राऊन शुगरची पण. तर मम्मी, तुला कसं वाटते मला मदत करून? नथिंग न्यू, नेहमीच करते मी, सो इट्स ओके. गाईज, असं बोलून मम्मीला आपण क्रेडिट नाही द्यायचंय. आता बाकीचं काम आपण करणार आहे. तर ते बोलले होते की मीडियम फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे गॅस, आणि बटर मेल्ट करायचं आहे. ते थोडंसं मेल्ट झाल्यावरती त्याला विस्क करायचं आहे. तर आपण आता ते करू. आणि ॲक्च्युली आम्ही आधी पण एकदा कुकीज बनवले होते, पण ते फेल झाले आणि कुकीज जळले होते. तर आता आपण ट्राय करू. आता आपण कोको पावडर तर टाकली आहे आणि ती विस्क मी करते. बट रेसिपीमध्ये ते हे सुद्धा बोलले होते की तुम्हाला चॉकलेट टाकायचं, जे मी विसरले. तर ॲज अ हेड शेफ माझं काम आहे की माझ्या सू शेफला द्यायचं. तर आता मम्मी कट करणार आहे चॉकलेट. आणि आपण नाही कसं पण मेल्टच होणार आहे. आणि आता आपण कोको साईडला थोडंसं विस्क करूया. आता हे पण जे काम होतं ते अलगदपणे करायचं होतं, पण तुम्ही बघू शकता की माझ्याकडून काहीही अलगदपणे होत नाही आणि मी ते सुद्धा धाप करून पाडलेलं आहे. आम्ही हे हाताने विस्क करत होतो आणि आम्ही विसरलो की आमच्याकडे ॲक्च्युली हँड ब्लेंडर आहे. तर आता आपण हँड ब्लेंडर वापरू. आम्ही किती मंद आहे, आम्हाला जस्ट रिअलाइज झालं. तर मी आता विस्क करत होते आणि तुम्हाला मी एक ट्रिक दाखवणार आहे आता. गाईज, ब्राउनी डन आहे. जस्ट टिंग वाजला आहे ते. आणि मला असं वाटते की ब्राउनीज खरंच खूप चांगले झाले असेल. त्याला असं क्विंकल टॉप सुद्धा आलेला आहे. अँड आय थिंक बेकिंग आहे माझ्यासाठी. आय कॅन लर्न. गाईज, तर आपली बेकिंग झालेली आहे फायनली. आणि आता आम्ही लंच करतोय. आय थिंक किती वाजले मी तुम्हाला सांगते, 3:55 झालेले आहेत आणि आम्ही आता जेवायला आलो आहे. आणि आज आपण सगळं पॅन एशियन ट्राय करणार आहे. तर फर्स्ट पॅन एशियन डिश आहे आपली टॉम यम सूप. आता मी मागवलं आहे वर्जिन पिना कोलाडा. आणि हे एक पॉट राईस आहे, चिकनचा पॉट राईस आहे. हे पण एक पॅन एशियन डिशच आहे. आणि मला ना सगळीकडे जाऊन वेगवेगळे रेस्टॉरंटचं पिना कोलाडा ट्राय करायला खूप आवडतं. तर मी आय थिंक आत्तापर्यंत कमीत कमी 6 ते 7 पण कमीच आहे. मी जिथे पण जाते तिथं मी पिना कोलाडा ट्राय करते. तर आज पण मी पिना कोलाडा ट्राय करणार आहे. ॲक्च्युली मी तर ऑलरेडी पण एकदा पिला आहे, पण मला असं वाटते की मी थोडंसं बदल केलेला आहे. तर आता आपण टेस्ट करूया.
एकदम रिच आहे. पिना कोलाडा ॲक्च्युली ज्यांना फक्त कोकोनट मिल्क आवडतं ना त्यांना जास्त आवडेल, कारण की हे मोस्टली बेस्ट कोकोनट मिल्कवर असतं आणि मग पायनॅपलचा थोडासा टेस्ट असतो. डिपेंड्स, सगळ्यांचं थोडं थोडं वेगळं असतं. आणि हे आहे पॉट राईस. तर आता आपण पॉट राईस पण ट्राय करू. पॉट राईसमध्ये म्हणजे कसं ग्रेव्ही टाईप असतं, थोडंसं राईस असतो मिक्स, सगळे असे वेगवेगळे भाज्या असतात आणि काय म्हणतात चिकन. कारण मी चिकन पण त्यात ऑप्शन्स पण आहे, म्हणजे तुम्ही व्हेज करू शकता, चिकन करू शकता किंवा प्रॉन्स पण करू शकता. तर मी चिकन केलेलं आहे आणि आता आपण टेस्ट करू. चांगलं आहे, नॉट द बेस्ट पॉट राईस बट चांगलं आहे. आज मी माझं बडीशोपची ट्रेडिशन स्किप करणार आहे, कारण की मी जे पिना कोलाडा पिलं ते एवढं गोड होतं की तेच माझं स्वीट डिश झालं. आणि अजून घरी जाऊन आपल्याला ब्राउनीसुद्धा अजून कट करून खायचे आहेत. गाईज, आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता लंच झालं आहे. आता आपण जाऊ घरी आणि आपले जे ब्राउनीज आपण बेक केलेत त्यांचं रिव्ह्यू करूया. तर लेट्स गो. आपली ब्राउनीज बनलेली आहे आणि आता आपण करणार आहे टेस्ट रिव्ह्यू. तर आता आपण जाऊ किचनमध्ये. आणि हा परत आलेला आहे चॅनलवरती. कर आता टेस्ट रिव्ह्यू. चला मम्मी तू पण कर. बोलू शकता तुम्ही, म्यूट मध्ये नाही चालू आपला चॅनल. मला थोडंसं सांगायचं. चांगला खूप मॉइस्ट आहे आणि चॉकलेटी पण आहे. असं ड्राय ब्राउनी टाईप अजिबात वाटत नाहीये. गुड. ह्याला आज रात्री जेवण भेटणार आहे गाईस. आता आपण मम्मीला विचारू. छान झाली आहे, मस्त आहे, सॉफ्ट, गुई आणि रिच. 10 on 10. गाईस, ब्राउनी सक्सेसफुल झाली आहे, म्हणून आता आपण रिलॅक्स करू शकतो आणि निवांत बसू शकतो. ओके गाईज, तर आता आपण घरी आलेलो आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि गाईज, मी तुमच्यासाठी अजून बेटर व्लॉग्स बनवायला शिकणार आहे. माझी पण सुरुवात आहे, तर थोडं समजून घ्या. तर गाईज, लव यू ऑल, सी यू ऑल, बाय बाय.